हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रियांका. हा माझा व्हिडिओ आहे होळीचा, रंगपंचमीचा, होळीच्या नेक्स्ट डेचा. खूप एन्जॉय केलं, खूप डान्स केला आणि आमच्या कॉम्प्लेक्समधली होळी आहे, रंगपंचमी आहे. सो हा आमचा ग्रुप आहे, नॉट लाईक ग्रुप, सगळेच आहेत इक्वल, बट जास्त जे फ्रेंड्स आहेत क्लोज वगैरे त्यांच्याबरोबर खूप मस्त मजा केली, खूप डान्स केला आणि खूप भारी वाटलं, खूप सुंदर आहे. आणि माहिती आहे का, स्पेशली मराठी गाणी लागल्यानंतर जो अंगामध्ये जोश येतो डान्स करायला, वाव. आणि बाकीचे जे आहेत, जे नॉन महाराष्ट्रीयन वगैरे आहेत, ते पण मग बरोबर ते डान्स करायला लागतात. सो नाही जमत होतं काही जणांना, जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना. पण आपण ऑफकोर्स महाराष्ट्रीयन आहे, तर आपल्याला काय फक्त एक मौका पाहिजे. सो त्यांनी पण मस्त एन्जॉय केलं, जॉईन केलं डान्स माझ्याबरोबर आणि धमाल केली. हिंदी गाण्यांपेक्षा मराठी गाणी सुपर्ब असतात, सुपर्ब म्हणजे सुपर्ब. सो मला खूप आवडतात. माझी फर्स्ट चॉईस मराठी गाणी, स्पेशली त्याच्यामध्ये जर लावणी वगैरे काही असेल तर म्हणजे मला लावणी आवडते ऐकायला. सो मला खूप आवडतात. मी कोल्हापूरची असल्यामुळे स्पेशली लावणी हा प्रकार मला जास्त आवडतो. बट मराठी सॉन्ग माइंड ब्लोईंग. यामध्ये विहानने पण माझ्यासोबत खूप छान डान्स केला आहे, बट शूट करायला कोणी तेव्हा नव्हतं अवेलेबल आणि मी नाही करू शकले शूट. विहान पण खूप सुंदर डान्स करतो आणि माझ्याबरोबर त्याला कंपनी डान्सची खूप आवडते. खूप वेळा आम्ही दोघं डान्स करत होतो, आम्हीच दोघं, बाकी कोणी नाही, सगळे बघत होते. बापरे, खूप मस्त डान्स करतो विहान. विहानला पण खूप क्रेझी आहे, फक्त त्याला पण एक चान्स पाहिजे सॉन्गचा, नाही तर तो पण भारी डान्स करतो. सो माझी अशी छान होळी होती आणि होळी पण खूप सुंदर गेली आणि नेक्स्ट डे रंगपंचमी पण छान गेली. खूप एन्जॉय केलं. जास्त वेळासाठी नाही गेली होती, थोड्याच वेळासाठी गेलेली, बट खूप सुंदर. आता नेक्स्ट तुम्ही बघा, ही माझी मैत्रीण आहे कॉम्प्लेक्समधली, ती तर फुल ऑन असते. म्हणजे तिला इतकं एन्जॉय करायला आवडतं, इतकं ती काहीच म्हणजे तिला डान्स वगैरे असं काही तिला हेच नाही, म्हणजे काही कसंही डान्स करते ती. बट ती पण एकदम फुल ऑन, म्हणजे असं एकदम फ्री माइंडेड आहे आणि एकदम जॉयफुल पर्सन आहे ती. सो माझं व्हिडिओ ब्लॉग्स आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मी होळीच्या दिवशी कशी दिसत होती, माझं लूक कसा आहे, आणि अदर काही अजून असेल तर नक्की मला असं कमेंटमध्ये तुम्ही सांगा. थँक्यू.